पंजाला करतात ना, खाली बसून आणि मेणबत्ती हातात, प्रत्येकाने काळजी घ्यायची. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्वांनी काय आला सर्वांच्या प्रज्वलित होत आहे. हा साधा सुद्धा दीप नसून ज्ञानाचा दीप आहे आणि हा ज्ञानाचा दीप आपल्याला प्रत्येकाच्या हृदयात ठेवत राहावं आणि म्हणूनचा दीपोत्सव आहे. या ठिकाणी सर्वांच्या वतीनं गुरुदेव केशवदास महाराज 2 मिनिटं बोलतील, त्यानंतर माऊली अभंग सादर करतील. तोपर्यंत सर्वांनी शांत बसायचं आहे. लाईट बंद करा सांगा. शांत राहा सर्वांनी. लाईव्ह बोलतो जरा. दादा कॅमेरा इकडे करा, कॅमेरा इकडे करा बाबा. महाराज जगद्गुरु महाराज की जय. आपण या पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये आपला नामयज्ञ प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होतो. इथं आपण हा दीपोत्सवाचा उत्सव साजरा करतो प्रत्येक वर्षाला एकादशीच्या दिवशी. आणि ते उत्सवामध्ये सगळी तरुण मंडळी, सगळ्या महिला असतील, तरुण असतील आणि काही माता भगिनी, काही सूचना असतील, या सगळ्यांचा यामध्ये सहभाग असतो. कारण या उत्सवाचा एक उद्देश आहे. कारण आपल्या संसार धर्मामध्ये आपण संसार करत असताना, कारण चिखलात पडल्यानंतर त्याला चिखल अंगाला लागतो आणि आपलं शरीर अपवित्र होतं. तसं आपण संसार धर्मात वावरत असताना आपल्याकडनं अनेक गुण दोष घडले जातात आणि त्या दोषांच्या निवृत्तीसाठी हा आपण दीपक प्रज्वलित करतो की परमात्म्याला प्रार्थना करायला आहोत की परमात्म्या हा दीप जसा स्वज आहे, तेजोमय आहे आणि सतत तेवत आहे, तशा प्रकारच्या आमच्या जीवनामध्ये जर काही दोष असतील तर ते निवृत्त करून परमात्म्यातून आमचं जीवन स्वज पवित्र आणि दीप सदृश अशा प्रकारचं बनव. कारण दीप हा सगळ्यांना प्रकाश देतो आणि प्रकाश देऊन काय आहे तर त्याच्या ठिकाणी जे तेज आहे ते तेज वाखाणण्यासारखं आहे. जे दीपाच्या ठिकाणी तेज आहे ते मरेपर्यंत आमच्या आणि शरीरावर राहावं अशा प्रकारच्या ऊर्जेचं. कारण अग्नी शरीरात असेल तर ऊर्जा प्रबळ राहते, म्हणून ते ऊर्जा आमच्या शरीरामध्ये या दीपासारखी आणि प्रज्वलित राहावं आणि ऊर्जावान माणसं काय होतात आता पुरुषार्थ संपन्न होतात, पुरुषार्थ करतात. आता मी या ठिकाणी या विषयावर बोलतोय पण एक दुसरा एक शब्द 2 शब्द बोलणार आहे याबरोबर. कारण आता तुम्ही दीप प्रज्वलित केल्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी ते बोलता येणार नाही. कारण आता आपण हा नामयज्ञ जसा करत आहोत तसं पहा, या नामयज्ञाची या ठिकाणी आपण या वास्तूत उभे आहोत, या मंदिरामध्ये आपण परमात्म्याची स्थापना केलेली आहे. या सगळ्या क्रिया करत असताना याला संपत्तीची धनाची नितांत गरज लागते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही राजाश्रय घ्यावे लागतात. आणि त्या राजाने या दीपोत्सव आपण पाहिला, त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं कुठल्या तरी स्वर्गाच्या इंद्राच्या सभेमध्ये आपण आहोत आणि बघतच राहावं असं वाटतं. ही कल्पना आणि दीपस्तंभ ज्याने दिला त्यांचं नामोल्लेख करणं गरजेचे आहे. आमचे बंधू परशुराम पुरी गुरुजी यांनी आमच्या आई सुभद्रा नामदेव दळवी यांच्या स्मरणार्थ हा दीपस्तंभ दिलेला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. आणि दुसरी एक सूचना आहे, या ठिकाणी अभंग दिवाळीचा अभंग पाहिल्यानंतर आता इकडे फिरवा. हा असं कर. Yeah.
लाविला दीप निरंजन ज्योती प्रकाशाली दीप्ती प्रकाशाली दीप्ती प्रकाशाली दीप्ती निरंजन ज्योती लाविला दीप निरंजन ज्योती लाविला दीप निरंजन ज्योती निरंजन ज्योती निरंजन ज्योती निरंजन ज्योति लाविला दीप निरंजन लाविला दीप निरंजन ज्योती लाविला दीप निरंजन ज्योति Jai
निरंजन ज्योति आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी धावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद धावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद घरी आले देवा त्यांच्या चरणी ठेवा भाव घरी आले देवा त्यांच्या चरणी ठेवा भाव भक्ती म्हणा राम शिवा होईल आनंद भक्ती म्हणा राम शिवा होईल आनंद सर्व साक्षी ईश्वर त्याला करी नमस्कार सर्व साक्षी ईश्वर त्याला करी नमस्कार करोनिया मान स्थिर आनंदी आनंद करोनिया मान स्थिर आनंद आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी आनंदाची दीपावली धावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद धावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद दासी नामायाची जणी करी तसे विनावनी रात्रं दिवस मणी गोविंद गोविंद रात्रं दिवस मणी गोविंद आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी आनंदाची दीपावली घरी बोलवा वनमाळी भावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद भावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद या गोविंद 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 भावी ते मी रांगोळी गोविंद गोविंद रांगोळी गोविंद कवनाच
वरणाचे झाली दृष्ट तुला माझ्या एवढं सगळं तुम्ही करता तुमच्या भाषेत त्याला येऊ द्या. झाले दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. त्याला तो दिसतो देवाला तिथं माहिती. श्रवणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. करीचे लिंब श्रवणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. साधू संत जन येती तुला दृष्ट लावी काठी. साधू संत जन येती तुला दृष्ट लावी काठी. फिरवा इकडे. फिरवा इकडे. इकडे फिरवा. माया तुला माझ्या पंढरीराया. हरी हरी भाऊ माया तुला माझ्या पंढरीराया. श्रवणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. जनाबाई काळी दृष्ट भक्तीच्या मोरा नीट. लावी बघ तुला माझ्या पंढरीराया. लावी बघ तुला माझ्या पंढरीराया. करीचे लिंब दाना उतरीचे तुझी काया. श्रवणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरीराया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जयगुरु महाराज की जय. मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय.